आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ललिता, ए ललिता, ललिता ललिता काय सांगतो? पाहुणीची वेळ झाली. तू तयार आहेस ना? हो हो मी तयार आहे. पाहुणे येतील आता. सगळं नीट सांभाळून घेशील ना? हो घेईन. आपल्या भाचीला बघायला येत आहेत ना, मग घेणार नाही का सांभाळ. तुम्ही नका काळजी करू. मॉम्स मी पण आहे मॉम सोबत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय आणि सगळं छान होणार आहे. त्या देवांशला आपली सेक खरंच खूप आवडणार आहे. अहो काय म्हणते, तुम्ही बाहेर जाऊन पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे राहा ना. हो नाहीतर ते याला त्याला आपला ऍड्रेस विचारत बसतील. खूप मोठी माणसं आहेत हे असं छान नाही वाटणार मॉम. मी म्हणते ते अगदी बरोबर आहे. मी खाली जाऊन त्यांची वाट बघतो. हो हो आलोच मी. ताई, ए ताई. काय रे मधू? सई तयार आहे ना? एकदम तयार आहे. मी बाहेर जातो, पाहुण्यांची वाट बघतो, त्यांना घेऊनच येतो. हो जा जा जा. वहिनी माझं सगळं करून झालेलं आहे, फक्त आवरावर तेवढी राहिली आतली. हो हो तुम्ही आटपावंच. पाहुणे आले की लगेच आवाज देते तुम्हाला. नका काळजी. चल सईला आणखी काही सजवायचे का बघू. चल चल. सई, ए सई, झालीस तयार? हो. खूप गोड दिसते सगळं. मामी मी येणारच होते अगं तुझा आशीर्वाद घ्यायला. अगं असू दे असू दे. आता तुला काय आशीर्वाद देऊ मी? श्रीमंत राजाची राणी होणारस. सगळे सुख मिळतील तुला. अंजली आय एम सॉरी. सॉरी का म्हणतेस? हे बघ मला माहितीये तुला देवांश शागीरदार आवडायचे आणि माझं आता लग्न त्यांचंही. इट्स ओके. तूच म्हणाली होतीस ना मला आपल्या नशिबात जे असतं तेच आपल्याला मिळतं. सई किती मोठी झालीस का? घरामध्ये दुडू दुडू धावायचीस आणि आज लग्न होऊन सासरी चाललीस. सारखी मला म्हणायचीस मामी मी तुझं कर्ज फेडे, मामी मी तुझं कर्ज फेडे. अगं कर्ज तर मी फेडणारच आहे. अगं माझं लग्न जमलंय याचा अर्थ मी विसरली असं नाहीये. खरं सांगू का मामी, तू खूप केलंयस ग आमच्यासाठी. अगं नाही फेडलंस कर्ज तरी काही हरकत नाही. लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीकडनं पैसे घेतं का कोणी? हो ना अंजली?